नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी निवेदिका सौ पाटील शीतल शशिकांत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक, कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता गॅदरिंग म्हणजे नेमकं काय असते आपणासमोर सादर करत आहे। कवितेचे शीर्षक आहे गॅदरिंग म्हणजे नेमकं काय असतं। असंच एकदा जाता जाता मला एकदा प्रश्न पडला, गॅदरिंग म्हणजे नेमकं काय असतं व त्यात नेमकं काय करायचं असतं। तर मित्रांनो, गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असतं, ते 3 दिवस बघायचं असतं, शेवटी किती झालं तरी नंतर अभ्यासाकडे वळायचं असतं। आपल्याच मित्रमैत्रिणींना रंगीत वेशात सजायचं असतं, वर्गात नसणाऱ्या मित्रांनाही एकाच ठिकाणी बघायचं असतं, इंद्राच्या अप्सरांनाही या क्षणी लाजवायचं असतं। पण आनंदाच्या या जल्लोषात आपला घरदार विसरायचं नसतं। तर मित्रांनो, गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असतं, ते 3 दिवस बघायचं असतं, शेवटी किती झाले तरी अभ्यासाकडे वळायचं असतं। शिक्षकांना ह्या प्रसंगी दिवसभर राबायचं असतं। 3 दिवस स्वतःची मुलं दुसऱ्याच्या हवाई करायचं असतं। 3 वेळचा तो स्वयंपाक एकाच वेळी करायचा असतो, कारण विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाला डोळे भरून बघायचं असतं। तर मित्रांनो, गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असतं, ते 3 दिवस बघायचं असतं आणि शेवटी किती झाले तरी अभ्यासाकडे वळायचं असतं। 3 दिवस प्राचार्यांना तारेवरची कसरत करायची असते। किती राग आला तरी सर्वांशी सांभाळून वागायचं असतं। एकाचं स्वागत केल्यावर दुसऱ्याचा मान राखायचा असतो। एवढ्या मोठ्या समारंभात प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असतं। तर मित्रांनो, गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असतं, ते 3 दिवस बघायचं असतं, शेवटी किती झाले तरी अभ्यासाकडे वळायचं असतं। धन्यवाद।